हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मेघा इंडियन किचन्स। आपल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे, जी की पंजाबी डिश आहे, पण तुम्हालाही माझ्या पद्धतीने मी दाखवणार आहे की आपणही कशी बनवणार आहोत ते। तर चला वळूया रेसिपीकडे। अगदी आपण जर का या चॅनलला नवीन आहात तर माझा चॅनल सबस्क्राइब नक्की करा। पहिले आपण हे जे काबोळी चणे आहे ह्याला शिजवून घेऊया। मी पाव किलो चणे घेतलेले आहे आणि हे भिजलेले आहेत। तर ह्याच्यामध्ये मी 4 लवंग टाकीन, 4 लवंग, तेजपत्ता आणि हे 4 तुकडे दालचिनीचे आणि थोडं मीठ। ह्याला मी कमीत कमी 3 ते 4 शिट्टे होईपर्यंत शिजवीन। तर काबोळी चणे आपले शिजले आहेत, हे तुम्ही पाहू शकता। आता आपण वळूया रेसिपीकडे। तेल गरम झालं आहे। आता सर्वात आधी आपण याच्यामध्ये लवंग, काळी मिरी, तेजपत्ता, जिरे, आता कांद्याची प्युरी ऍड करणार। कांद्याच्या प्युरीला आपल्याला चांगल्या प्रमाणे शिजवायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता ह्याचं रंग अगदी चेंज झालेला आहे, व्हाईट पासून हे गोल्डन झालेला आहे। पण तरी आपण अजून याला 3 ते 4 मिनिटं अजून याला शिजवणार। आता याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आपण ऍड करूया। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया, कारण मसाला आपला छान असा शिजलेला आहे। थोडंसं अजून आपण हे शिजून घेऊ। आता आपण ह्याच्यामध्ये हे मसाले मिक्स करणार आहे। लाल तिखट, छोले मसाला, गरम मसाला, आमचूर पावडर, धणा पावडर, जिरे पावडर आणि हळद। यात थोडंसं आपण पाणी ऍड करूया। कारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला मसाल्याला अजून शिजवायचा आहे। आता आपण टोमॅटो प्युरी ऍड करूया। थोडंसं पाणी ऍड करून घेऊया। मसाला व्यवस्थित प्रमाणे शिजलेला आहे।
आता आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी ऍड करूया. आता छोले ऍड करूया. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण अजून ऍड करून घेऊया. मीठ चवीनुसार. आपण याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करूया आणि 3 ते 4 मिनिटं ह्याला शिजवत ठेवूया मीडियम फ्लेमवर. आता छोले भटुरे मधील छोलेची भाजी आपली झाली आहे. हे तुम्ही पाहू शकता. एकदम व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे. आता आपण वळूया भटुरेकडे. भटुरेसाठी मी पाव किलो मैदा घेतला आहे. 4 चमच रवा, 4 चमच दही, आणि थोडंसं मीठ. आता आपण ह्याला सर्व मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपण ह्याला मळून घेऊया. आता डव आपलं तयार आहे. तुम्ही ह्याचं नरमपणा पाहू शकता. आपण थोडंसं आता ह्याला तेल लावूया आणि 1 तासासाठी असंच ठेवूया. आता आपण याला 1 तासासाठी असंच ठेवून देऊया. आता 1 तास झाला आहे. तुम्ही पाहू शकता हे आपलं पीठ. आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स करून घेऊया आणि मग लाटायला सुरुवात करूया.
आता मी याचे बॉल्स करून घेतलेले आहे, तर एक एक करून आता आपण हे लाटून घेऊया. आपल्याला ह्याच्यामध्ये पिठाचा उपयोग नाही करायचा आहे, तेलाचाच उपयोग करायचा आहे. म्हणून मी पोळीपाटला तेल लावून घेतलेलं आहे. आता हे एकसारखं झालेलं आहे. ह्याला मी आता फ्राय करून घेते. तुम्ही पाहू शकता छानसं असं फुगलेलं आहे हे. याचप्रमाणे आपल्याला इतर भटुरेही बनवून घ्यायचे आहेत. आता आपले सर्व भटुरे तयार आहेत. आपण आता सर्व करूया. छोले भटुरे आता रेडी झाले आहेत, तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते कसे झाले आहेत ते. खूप छान झालेले आहे, स्वादिष्ट झाले आहे. आणि हे जर का तुम्ही छोले पाहाल तर हे पण चांगल्या प्रमाणे शिजलेले आहेत. तर जर का तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन आहे हे नक्की प्रेस करा, कारण माझे जे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. थँक्स फॉर वॉचिंग माय रेसिपी.